नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो। आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीतच मर्यादित न राहता शिक्षण, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, प्रशासन अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत। पूर्वी महिलांना अनेक बंधनं होती, पण त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले। सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, किरण बेदी यांसारख्या महिलांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते। पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही। प्रत्येक स्त्रीला समान हक्क, संधी आणि आदर मिळाला हवा। चला आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊ, त्यांच्या अधिकारासाठी आवाज उठवू आणि एक समान व न्याय समाज घडवू। महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही, तर ती एक संस्कृती असली पाहिजे। महिला दिनाच्या सर्व कर्तृत्ववान महिलांना हार्दिक शुभेच्छा। जनता संघर्ष न्यूज, सोलापूर। नमस्कार, मी सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसंच जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर या पदाचा अतिरिक्त कारभार माझ्याकडे आहे। सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। आपण या महिला दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया की आपण स्वतः आपल्या मनातला आवाज ऐकूया आणि त्या आवाजाच्या दिशेने वाटचाल करूया। नक्कीच आपण जे ठरवू ते आपण पूर्ण करू शकतो, याचं उदाहरण मी स्वतःच आहे। कारण मी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका म्हणून जॉब करणारे, आज इथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी या पदावरती मी कार्यरत आहे। तर नक्कीच आपण जे जे ठरवू ते आपण नक्की करू शकतो। त्यासाठी आपण आपलं स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि कुठलाही न्यूनगंड मनामध्ये न बाळगता आपला आवाज स्वतः ऐका आणि आपल्यासाठी स्वतः खडं व्हा। आपण मी आपल्यासाठी हेच आवाहन करते। धन्यवाद। माझी पार्श्वभूमी, मी पूर्ण ग्रामीण भागातून आहे आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून जॉईन केलं होतं। मग हे स्पर्धा परीक्षामधून आली इथपर्यंत। मी आतापर्यंत MPSC थ्रू 4-5 पोस्ट झालेले आहेत माझ्या आणि 2009 पासून मी प्रशासनामध्ये कार्यरत आहे। तर मी सर्वांना हेच सांगते की स्पर्धा परीक्षामध्ये तुमची पार्श्वभूमी नाही, तुमचा बेस स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। तर तेवढीच आपली ताकद असते आणि ते आपण आपली जिद्द आणि आत्मविश्वास, चिकाटी या तिन्ही गोष्टींवरती आपण क्रॅक करू शकतो। तर पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांना, सर्व माता भगिनींना मी जागतिक महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते। आपण नक्कीच स्वतः आत्मविश्वासानं याला सामोरं जा, स्पर्धा परीक्षांमध्ये या, आपल्या प्रशासनामध्ये खूप सारं स्वागत आहे। धन्यवाद। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।